प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, सर्व माझे बांधव, पत्रकार मित्र आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलेला आहे, आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं अनिल देसाईंनी पक्षप्रवेश केला आहे, सुवर्णा देसाई, तानाजी काटकर, निलेमाताई घुटगुडे, तानाजी काळेल, तसंच आमच्या दीपालीताई पवार, अरुणबुवा कट्टे, शिवाजीराव कट्टे, लक्ष्मणराव खाडे, बाळासाहेब काटकर, छगन खाडे, आमच्या बाळासाहेब कदम, शाहिनाज रफिक मुलानी, पूजाताई किरण कदम, तुकाराम जगदाळे, राजेंद्र बोडरे, स्वातीताई भास्कर सावंत, रघुनाथ माने, दादासाहेब सत्रे, तेजस्विनीताई संदीप भोसले, शंकरशेठ जाधव, राजेंद्र इंगळे, पूनम विकास पवार, किसनराव गायकवाड, आबासाहेब कोकरे, श्रीकांत पाटील, शुभम मदने, अमोल पवार, तसंच आमच्या मार्डी जिल्हा परिषद गटातनं अविनाश मासाळ, ज्ञानेश्वर कोळेकर, गोरख शिर्के, बाळासाहेब साळुंके, रामभाऊ मासाळ, निलेश अण्णा जाधव, आमचे मनसेचे खटावचे, तसंच श्रीपती मासाळ आणि कोरेगावचे दत्तात्रय पवार, बाळासाहेब शिंदे, तसंच भीमराव घाडगे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. अशा असंख्य कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्याबरोबर इतर सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचा मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण सगळे परिवार म्हणून एकमेकाला आधार देऊया. सांध्यापासून बांध्यापर्यंत आपला पक्ष मजबूत करण्याचं काम करूया, राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याचं काम करूया, अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो. मित्रांनो, मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महायुतीच्या सरकारला प्रचंड बहुमत त्या ठिकाणी मिळालं. जवळपास 238 जागा आमच्या घटक पक्षाच्या निवडून आल्या आणि हे सगळं काम करत असताना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, देशभक्त आबासाहेब वीर, स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जिल्ह्यात ह्या मानच्या पवित्र भूमीमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं स्वागत करण्याच्या करता मीच आवर्जून आजच्या आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे. खरं तर या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की 2 दिवसापूर्वीच श्रावणातला बैलपोळा झाला. आपल्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या दृष्टिकोनातनं बैलपोळा फार आनंदाचा, उत्साहाचा, आपल्याला सगळ्यांचा आवडीचा अशा प्रकारचा सण. तुम्ही शेतकरी, मी शेतकरी, शेवटी आम्ही देखील काम करत असताना त्यामध्ये कुठेही शेतामध्ये ज्यावेळेस आई वडिलांच्याकडे आम्ही जायचो त्यावेळेस आमच्याकडं भाद्रपदातला बैलपोळा करतात. माझ्या फलटण भागात काही जण श्रावणातला बैलपोळा करतात. परंतु हे 2 पैकी एक बैलपोळा आपण आपल्या आपल्या सोयीनं करत असतो आणि त्याच्यातून एक आनंदाचं वातावरण माझ्या शेतकरी समाजामध्ये पाहायला मिळतं. मगाशी एक नाव घ्यायचं माझं राहिलं. आपल्या सुनील पाटलांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पण आज कराडच्या त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी सुनील पाटलांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, बरोबर आज तारीख आहे 24, 25, 26, 27 तारखेला गणरायाचा अतिशय उत्साहात, आनंदात आपल्याला सगळ्यांना स्वागत करायचं आहे. उभा महाराष्ट्र त्याकरता आतुर आहे. त्याला आम्ही महायुतीच्या सरकारनी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने त्या उत्सवाला राज उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे. अशा पद्धतीनं एक वेगळं वातावरण तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये भक्तिभावाचं घडावं, गणरायाचं आगमन व्हावं आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी, जे लोकमान्य टिळकांनी सांगितलेलं होतं, सार्वजनिक गणेशोत्सव
साजरा करण्याचं जे ध्येय त्यांच्या मनामध्ये होतं ते ध्येय खऱ्या अर्थाने भागाभागामध्ये जातीय सलोखा निर्माण करून आपण ते अतिशय आनंदामध्ये पार पाडूया। मी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आमच्या गणरायाचं देखील मी स्वागत करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान आणि स्वर्गीय सदाशिवराव तात्या पोळ यांचं एक जवळचं नातं होतं। मला आठवतं मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात जरी 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून केली तरी देखील हा सगळा जिल्हा पहिल्यांदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर प्रेम करणारा जिल्हा। त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांना तुम्ही मनापासून साथ दिली। मी देखील तुमचा 99ला पालकमंत्री झालो तेव्हापासून अनेक जीवाभावाची माणसं अनेक सहकारी आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला आणि आज एक चांगली फळी ह्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आज मानचे सुपुत्र स्वर्गीय सदाशिवराव तात्यांची प्रकर्षाने आठवण येत असताना मी तात्यांच्या स्मृतीला देखील अभिवादन करतो। काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही। अतिशय आपल्याला हवीहवीशी वाटणारी माणसं आपल्याला सोडून जातात। हा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालत आलेला हे सगळी पद्धत आहे। इथं तात्यांनी हा मागासवर्गीय राखीव मतदारसंघ जसा आता आमच्या सचिन पाटलांचा फलटण विधानसभा मतदारसंघ राखीव झालाय तसा अनेक वर्ष माझा मान मतदारसंघ राखीव होता। सुरुवातीला मला राजकारणाला सुरुवात केली तेव्हा विष्णुपंत सोनवणे यांना आपण अनेक वर्ष आमदार केलं। त्याच्यानंतर धोंडीराम वाघमारे हे देखील एकदा अपक्ष म्हणून आमदार निवडून झालेले होते। त्याच्यानंतर तुकाराम तुप्यांना आपण निवडून दिलं, संपतराव अवघड्यांना निवडून दिलं। अशा प्रकारे वेगवेगळ्या मान्यवरांना निवडून देण्याचं काम तुम्ही केलं आणि आम्हाला नेहमी वाटायचं की तात्या जो उमेदवार देतात त्याला निवडून आणतात, तात्यांना पण आपण संधी दिली पाहिजे आणि आम्ही विधान परिषदेवर तात्यांना संधी दिली। तात्यांनी अक्षरशः महाराष्ट्रातले जे दुष्काळी तालुके आहेत, अवर्षण प्रवण तालुके आहेत, त्याच्यामध्ये अनेकांनी कष्ट घेतले। आपल्या पलीकडे सांगोल्याला आबासाहेब देशमुख ज्यांना आपण गणपतराव देशमुख नावाने ओळखतो, आम्ही त्यांना आबासाहेब म्हणायचो, त्यांनी पण अनेक वर्ष त्या सांगोल्याला पाणी आणण्याच्या करता अहोरात्र कष्ट घेतले। आज ते पण आपल्या थायात नाहीये, त्यांनाही मी अभिवादन करतो। असे खूप मान्यवरांची नावं घेता येतील। मांड, माझा खटाव, एकेकाळी माझा खंडाळा, काही माझा फलटणचा भाग, हे माझ्या सातारा जिल्ह्यातले हे दुष्काळी तालुके आणि तिथं पाणी आलं पाहिजे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ते स्वप्न बघितलेलं होतं। ते स्वप्न पूर्ण करण्याच्या करता माझ्याकडे पण 99 ते 2004 साली महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाची जबाबदारी दिलेली होती आणि तेव्हापासून मी जिहे काठापूर असेल, टेंभू ताकारी म्हैसाळ असेल, त्याच्यामध्ये उरमोडी असेल, त्यामध्ये तारळी असेल, त्याच्यामध्ये धोमबलकोडी असेल, अनेक प्रकारची महू आतेकर असेल, खूप प्रकारची धरणं ही माझा सह्याद्रीचा सगळा दऱ्याखोऱ्याचा डोंगरी भाग जिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। अनेक महत्त्वाचे किल्ले आपल्या भागामध्ये आहेत। माझ्या पुणे जिल्ह्यात आहेत, सातारा जिल्ह्यात आहेत, रायगड जिल्ह्यात आहेत, हे आपण पाहतो आणि त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श तुमच्या माझ्यासमोर ठेवला त्याच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे वाटचाल करायची। मी काम करायला सुरुवात केल्यानंतर कधी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही। मी भेदभाव कधी केला नाही। सगळ्या जाती धर्माला जर आपण न्याय देऊ शकलो तरच राज्य पुढे जाईल, तरच शिवशाहू फुले आंबेडकरांना आपण खऱ्या अर्थाने त्यांचे विचार मानून पुढे चाललोय अशा प्रकारचं चित्र आपल्याला निर्माण करता येईल
आणि त्याच दृष्टिकोनातनं स्वाभिमानातनं स्थापना झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या इथं काम करतोय. आत्ता बोलत असताना अनिल देसाईंनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये आपली MIDC असेल, माझा दुष्काळी भाग. आम्ही अनेकदा जिथं दुष्काळी भाग जास्त आहे तिथं जर पाण्याचं आपण सोय करत नसू तर तिथल्याही तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आपण तिथं MIDC आणतो. खंडाळा तालुक्यामध्ये आणलेली आहे. फलटणच्याही भागामध्ये आपण जिथं पाणी कमी आहे त्या भागात इंडस्ट्री आणलेली आहे. बारामती तालुक्यात पण मी जिराज भागामध्ये आम्ही इंडस्ट्री आणलेली आहे. तीच गोष्ट आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये केलेली आहे. कराड तालुक्यामध्ये देखील इंडस्ट्री आलेली आहे. पण आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर आपलं जे शिवार आहे तिथं MIDC होऊ शकते. तशा पद्धतीचा प्रयत्न केंद्र सरकारच्या मदतीनं राज्य सरकार, या खात्याचे मंत्री उदय सामंत, राज्याचे मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मकरंदराव पाटील आणि बाकीचे माझे सहकारी, आम्ही सगळेजण त्या प्रकारे काम करतोय. मित्रांनो, एक अलीकडं पूर्वीच्या काळामध्ये मला आठवतोय की रस्ते करत असताना, धरणं करत असताना अक्षरशः ज्यांचे जमीन जमले जातात, घरदारं जातात, त्यांना कवडीमोल किंमत मिळायची. जुनी धरणांची आपण दाखले घेतले तर आपल्याला कळेल. परंतु नंतर आम्ही विचार केला किंवा ज्यांची घरदारं जमीन जुमला जातो, बाप दादाने पिढ्यानपिढ्या काळ्यांची सेवा केलेली ती जमीन पुढच्या पिढीच्या करता ठेवलेली आहे आणि ती आपण धरणाच्या करता घेतो, विमानतळाच्या करता घेतो, MIDCच्या करता घेतो, मोठे मोठे रस्ते करण्याच्या करता घेतो, आपले रेल्वे लाईन टाकण्याच्या करता घेतो, विस्तारीकरण शहराचं करायचं असेल तर घेतो. पण त्यांना तसा मोबदला दिला पाहिजे आणि मग 4 पट मोबदला देण्याचा एक नवा योजना आम्ही महाराष्ट्राच्या करता आणली. देशात पण ती राबवली जाते. आता लोक थोडीशी समाधानी आहेत. मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचं जाळं आपण निर्माण करतो. आपला जुना मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोर हा जो रस्ता आहे त्याला पर्याय म्हणून अजून एक आपल्या भागातनं आपण रस्ता नेतोय. त्याची मोजणी चाललेली आहे. तो रस्ता गेल्यानंतर मी माझ्या माणवासियांना, माझ्या सातारा जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगेन. बाबांनो, वाईट वाटून घेऊ नका, परंतु रस्ता झाल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूच्या राहिलेल्या जमिनीच्या किमती प्रचंड वाढतात. वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय येतात, त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो. तुम्ही आठवा ना, काही वर्षापूर्वी दहिवडीच्या परिसरामध्ये काय अवस्था होती, काय इथली बाजारपेठ चालायची. हे काही वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आपण आपल्या भागामध्ये आणलंय. अनेक पाझर तलाव 72च्या दुष्काळामध्ये सदाशिवराव तात्या असतील, बाकीचे सगळे सहकारी मित्र असतील, त्यांनी केले, पण पाऊसच पडत नाही. आत्ताही मी येताना साताऱ्यामध्ये एवढा धोधो पाऊस पडतोय, गोरेगावमध्ये पडतोय, पुसेगाव ओलांडलं. जसं पुढं हळूहळू दहिवडी यायला लागला की पाऊस बंद झाला. इतर लखलखीत ऊन पडलेलं आहे. निसर्गाने असं काही परिस्थिती निर्माण केली की माझा जत, माझा आटपाडी, माझा कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर हे सगळे इकडं दुष्काळी भाग ह्याच्यामध्ये. आणि म्हणून आपण टेंभू, ताकारी, म्हैसा 5-5 ठिकाणी 6-6 ठिकाणी पाणी उचललं. त्याच्यामध्ये माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या अंगात पाणी आहे, पण त्यांच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो शेतीवाडी करू शकणार नाही. किती लोक आतापर्यंत माथाडी कामगार म्हणून जात होते, किती लोक आतापर्यंत शिक्षक म्हणून महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागामध्ये जात होते. त्यांना माहिती होतं आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतोय. कष्ट केल्याशिवाय, शिक्षण घेतल्याशिवाय, काही ना काही व्यवसाय केल्याशिवाय आपण आपल्या भागातल्या खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकणार नाही. आणि त्याच्यामुळं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या बापदादांनी
इथं दिवस काढले, परंतु सुदैवाने आता परिस्थिती बदलतीये. त्याच्यामध्ये तारळी धरणाचं पाणी व्यवस्थित मिळावं याकरता आपण प्रयत्न करतोय. उरमोडी धरणाचं पाणी सध्या नद्या नाल्यांना आपण सोडतोय. त्याच्या पोटचाऱ्या ह्या बंद पाईप आम्ही आता पूर्वीच्या काळामध्ये धरणं झाल्यानंतर त्याला कॅनॉल केले जायचे, फाटे केले जायचे, परंतु आता एक गोष्ट लक्षात आली, त्याच्यात पाणी खूप वाया जातं. म्हणून डायरेक्ट बंद पाईपलाईननं आम्ही पाणी द्यायला सुरुवात केली. त्याच्यातून पाण्याची बचत होते. आता जे घाटापूर देखील आपलं 4माही आहे. आत्ताच मला अनिल आणि बाकीचे सगळे सहकारी सांगत होते की दादा हे 4माहीचं 8माही करा, पाण्याची बचत करा. त्याच्यामध्ये टेंबू योजना ही लवकरात लवकर आमच्या भागातली पूर्ण करून घ्या. अशा अनेक बाबी इथं सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. मित्रांनो, एक गोष्ट खरी आहे, आता केंद्र सरकार पण ह्या योजनांना पैसा द्यायला लागलेलं आहे. राज्य सरकारचं बजेट यंदा मी 7.5 लाख कोटी अर्थसंकल्पामध्ये आणि पुरवणी मागण्यामध्ये जवळपास 50,000 8 लाख कोटी रुपयाचं बजेट सादर केलेलं आहे. त्याच्यामध्ये खर्च आहे, पगाराला खर्च येतो, पेन्शनला येतो, घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला येतो. 4 लाख कोटी रुपये तर ह्या गोष्टीला जातात. परंतु तोही महत्त्वाचा समाज आहे, तिथेही खर्च केला पाहिजे. राहिलेले 4 लाख कोटी इतर कामाच्या करता आपण विकासाच्या करता खर्च करतो. मित्रांनो, आपल्याला पाण्याच्या मर्यादा असल्यामुळं इथं यंदा पाऊस काळ मे महिन्यातच सुरू झाला. जुनी लोक सांगतात 100 वर्षामध्ये असं घडलं नव्हतं. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, कधी काय घडेल सांगता येत नाही. आताही काही जणांनी मला निवेदन दिलं की दादा 18ला का कधी 17ला काही 17-18ला आम्ही जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या, त्याचं बिल अजून दिलं नाही म्हणले. म्हणलं 17-18चं बिल 25ला पण दिलं नाही असं कसं होईल? मी त्या खोलात जाईल, खरं काय, खरंच छावणी होती का छावणीच्या निमित्तानं काही वेगळ्या मागण्या होत्या ते तपासाव्या लागतील. कारण हा अजित पवारच्या बापाच्या घरचा पैसा नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे. पै व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे. आणि त्यामुळं आता आम्ही AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. बारामतीमध्ये KVK कृषी विज्ञान केंद्र, त्याच्यामध्ये गेले 3 वर्ष आम्ही प्रयोग करतोय. जगाने ते प्रयोग केले. शेतकरी बांधवांनो, उसाला जेवढं पाणी देतो त्याच्या 40% पाण्याची बचत होते. खतामध्ये 40% बचत होते. जर आमचा शेतकरी एकरी 70 टन ऊस काढत असेल तर त्याचा ऊस तशा टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर AIचा वापर तो 100 टनाच्या पुढे जातोय. मी आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा सध्या चेअरमन झालेलो आहे. त्यामध्ये पण मी लक्ष घातलेलं आहे. राज्यामध्ये देखील आता कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. तो शेतकरी, त्याचे पिढ्यानपिढ्या शेती हा व्यवसाय, फार मोठा परिवार आहे, अतिशय कष्टाने शेती करतात. काही वर्षापूर्वी त्यांचा सगळा भाग हा जिरायत होता. लांब लांबनं पाणी आणलं, बोर घेतले, विहिरी पाडल्या. आता त्या परिवाराची 40 एकर केळी, 40-45 एकर डाळिंब, 50 एकर द्राक्ष. तुम्ही म्हणाल त्याला सिलिंग आहे का नाही? मोठा परिवार आहे, त्याच्यावर ते सगळं बसलंय. आणि फक्त 15,000 ते 20,000 टन ऊस त्याचा जातो साखर कारखान्याला. त्याला आता कृषी मंत्री केला, ती जबाबदारी त्याच्यावर दिली. त्याला म्हणलं दत्तामामा, आत्ताच आम्ही द्राक्ष बागायतदार संघाचा एक कार्यक्रम करून आलो, तिथं 3 दिवसाचा परिसंवाद आहे आणि त्याचं उद्घाटन आम्ही दोघांनी केलं. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारी व्यक्ती तिथं असल्या तर प्रश्नाची सोडवणूक होते. मी पण आज पण शेतीवाडी करतो, मी पण त्या AIचा वापर करतोय. मी यंदा 70 ते 75 एकर ऊस माझा AIच्या वर आणतोय आणि गोरगरिबांना पण ते परवडावं. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते बँकेचं कर्ज काढतील,
आणखीन काही करतील, पण माझ्या गरिबाच्या बांधावर पण ते गेलं पाहिजे. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पात मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि त्याचा तुम्ही वापर करून घ्या. तुम्हाला यायचं असेल तर बारामतीत कृषी विज्ञान केंद्रात या. तिथं आमचे नलवडे आहेत, सातारचे सुपुत्र आहेत, ते आमचे प्रिन्सिपल आहेत ॲग्रिकल्चर कॉलेजचे, ते तुम्हाला दाखवतील. तुम्ही मोठं जर ग्रुपनी आला तर मला कळवा, आमच्या सचिन पाटलाला कळवा, मकरदाबाला कळवा, अनिलला कळवा, मनोजला कळवा, कुणालाही तुम्ही सांगा, आम्ही तुमची सोय करू. कारण परवा वर्धा आणि मी नागपूरला होतो, तिथं अनेक लोक म्हणले की दादा आम्हाला ते बघायला यायचं आहे. मी किती भाषणात सांगितलं तर माणवासियांनो, स्वतः जाऊन बघितल्याशिवाय माणसाचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू. ज्यावेळेस खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, यावेळेस आपण भूमिका लोकांना सांगू. पण आता माझी मकरदाबांची जबाबदारी आहे की आपण आपल्या लोकांना हे नवीन तंत्रज्ञान काय, आता आमच्या महिला बचत गटातनं त्या ठिकाणी ड्रोन त्यांनी औषधं मारतात. खूप काही बदल झालेला आहे. आज मी त्या परिसंवादाला गेलेलो होतो, तिथं छोटं कृषी प्रदर्शन होतं. तिथं तर एक मशीन तयार केले त्यांनी. ते मशीन द्राक्षाच्या 2 झाडांच्या ओळींच्या मधनं जातं आणि ते मशीन त्याच्यामध्ये स्क्रीनवर बघतं की तो घड पिकलेला आहे का, आणि ते मशीन घड कट करतंय आणि ते तिथं आणून ठेवतंय. कुठंही मना त्या द्राक्षाच्या कणाला कुठं धक्का लागत नाही, तिथल्या मनाला कुठल्या धक्का लागत नाही. अशा पद्धतीनं काम चाललंय. मित्रांनो, जग एवढं पुढं गेलेलं आहे, उगीच एकमेकाची उडी काढत बसण्यापेक्षा हे ज्यांना धंदा पाणी करायचं नाही, ज्यांना नको ते राजकारण करायचं आहे, असलेल्यांचा विचार करू नका. आपण धंदेवाईक माणसं आहोत. मी कामाचा माणूस आहे. मी उगीच काहीतरी येऊन तुम्हाला बडाया मारणारा माणूस नाही आहे. मी शब्दाचा पक्का आहे. आणि त्यामुळं मला ज्यावेळेस वाटतं की माझा बारामती तालुका पुढं चालला आहे, त्यावेळेस इतर पण भावंड, माझं फलटण असेल, माझं वाई असेल, माझं माण असेल, माझं खटाव असेल, कराड असेल, पाटण असेल, सातारा असेल, सगळा भाग पुढे गेला पाहिजे. आणि आम्ही ज्याच्यातून आर्थिक सुबत्ता आणलेली आहे तशा पद्धतीने आर्थिक सुबत्ता आपण काय फक्त नदीचे मधी, नदीच्या पलीकडे आम्ही आहे, नदीच्या अलीकडे तुम्ही आहे, त्याच्यावर काही फार फरक नाही आहे. आणि मी पण माझ्या जिल्ह्यात भागामध्ये अशा पद्धतीनं ह्या ठिबकचा वापर करून शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे शेती करायला भाग पाडतोय. त्यामध्ये पुणे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इथे आहे, चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, संचालक बोर्डातले अनेक प्रतिनिधी आहेत. ते तुम्हाला मदत करायला तयार आहेत. आत्ताच मला नितीनने एक काम सांगितलं, मी लगेच बसल्या जागी सहकार आयुक्ताला फोन केला आणि सांगितलं हे काम आपल्याला सोमवारी करायचं. ते म्हणले दादा सोमवारी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रस्ताव मंत्रालयामध्ये येईल, मंगळवारी तुम्ही कॅबिनेटच्या निमित्तानं करून घ्या. शेवटी कामं झाली पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती शिकवण आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून ही मानची भूमी ही नररत्नांची खाण आहे. आणि मान देशाच्या या भूमीतनं अनेक मान्यवर कर्तबगार व्यक्ती जन्माला आलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यांनी राज्याच्या तशाच देशाच्या पातळीवर देखील मोठा लौकिक मिळवलेला आहे. मानच्या माझ्या तरुणांनी MPSC असेल, UPSC असेल, ह्या स्पर्धा परीक्षा देखील चमकदार अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी ते त्यांचा ठसा उमटवण्याचं काम हे मानची लोकांची ओळख आहे. आज रयत शिक्षण संस्था 4 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं मुली शिकतात. साहेब जरी त्याचे अध्यक्ष असले तरी चेअरमन तुमच्या निढळचे आपले चंद्रकांत दळवींना केलेलं आहे. आपल्याच पलीकडे निढळ गाव आहे खटाव तालुक्यात, तुम्हाला तसं जवळ मानवाल्यांना. त्याच्यामध्ये आपण
ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे देशमुख त्यांनी देखील एक चांगल्या पद्धतीनं लोधावडे ह्या गावाला नंबर 1चं गाव करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, शेवटी ह्या लोकांचा फायदा तुमच्या माझ्या प्रपंचाच्या करता करून घ्यायचा असतो, त्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करून चालत नाही। आणि म्हणून इथल्या निसर्गाने आपल्याला लढण्याचं झगडण्याचं बळ मानदेशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या मनगटामध्ये दिलेलं आहे, इथल्या आमच्या महिलांच्या मध्ये दिलेलं आहे। त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मानदेशच्या अनेक युवक युवती आपला ठसा विविध क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्र असू द्या, उद्योग क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये प्रशासनाचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये पत्रकारितेचं क्षेत्र असू द्या, अनेक क्षेत्राची नावं, शेतीचं क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये करत असतात। आणि त्याच्यामुळं इथल्या मातीचा तो गुण आहे, त्याचा फायदा आपण पुढच्या पिढीच्या करता, आपल्या सगळ्यांच्या करता करून घेतला पाहिजे। आज मी मगाशी बोलत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषराव नरळे आणि माजी सभापती श्रीराम पाटील, बाळासाहेब काळे हे पण मान्यवर इथं उपस्थित आहेत। मगाशी चुकून मी त्यांची नावं माझ्याकडनं घेणं राहून गेलं, परंतु मी पण सुभाषराव, श्रीरामजी, बाळासाहेब आणि इतर सर्व सहकारी मित्रांचे ह्या निमित्ताने स्वागत करतो। आज आपल्यामध्ये इथं प्रवेश करत असताना अनिल आणि अनिलचे सगळे जीवाभावाचे सहकारी आले। आजचा दिवस आपल्यासाठी तसा बघितलं तर एक खास दिवस आहे, कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता चेअरमन, व्हाईस चेअरमन दोन्ही राष्ट्रवादीचे झालेले आहेत। हे आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवारामध्ये प्रवेश करतात। हा आपला परिवार आहे, ह्याच्यामध्ये मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके सगळ्या जाती धर्माला आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे। आणि एक म्हटलं जातं, दिन का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नहीं कहते। अगदी तसंच अनिलच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे। अनिल देसाई आणि आपण सगळेजण स्वग्रही आज तुमचं स्वागत होतंय। त्याच्यावर मकरदाबांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे, आपली विचारधारा काही फार वेगळी विचारधारा नाही। आपण एकाच पठडीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते, आपण अनेकदा एकमेकाला साथ मागच्या काळामध्ये दिलेली आहे। ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही ध्येय असतं, काही ना काही अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या करता कधी काही गोष्टी आपण करतो, परंतु त्या लक्षात आल्यानंतर त्या पुन्हा पूर्वपदावर आणून त्याच्यातनं मार्ग काढायचा असतो। अनिल देसाई हा माणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेला कार्यकर्ता आहे, सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आणि त्यांच्या अडीअडचणीमध्ये धावून जाणारा असा हा आपला कार्यकर्ता आहे। त्यामुळे असा नेता कार्यकर्ता पुन्हा सातारा जिल्ह्यात ह्या सगळ्या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडला जातोय, ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मलाही मनापासूनचा आनंद आहे। नितीननी, त्यांनी सगळ्यांनी मिळून आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे, करतायत, जबाबदारीनं सांभाळतायत, आणि त्याच्यामुळं बँकेची ही जोडी उत्तम पद्धतीनं काम करत असताना त्यांना मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री या नात्याने आमचे मकरदाबांच्या पण मार्गदर्शन मिळत आहे, त्यांचे पण आशीर्वाद मिळत आहेत, आणि चांगले उपक्रम ते सगळेजण राबवण्याचा प्रयत्न करतायत। आपल्याला आपले आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला त्यांनी पुढे नेण्याचं काम केलं, आधुनिक महाराष्ट्राचा विकासाचा पाया रचण्याचं काम केलं। आता हा पाया मजबूत आहे, आता शिखर आपल्याला त्या ठिकाणी गाठायचं आहे, आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी कला, क्रीडा, साहित्य आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील तुमच्या माझ्या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम केलं। महाराष्ट्र समृद्ध घडवला,
नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलावंतांना देखील, त्या कलेला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्राच्या औद्योगिकरण अर्थकारणाला एक आश्वासक अशा प्रकारची दिशा मिळालेली आहे. समाजातल्या गरीब घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच दिशेने मी देखील एवढा मोठा अर्थसंकल्प सांभाळत असताना माझा हाच विचार असतो, आपण माणच्या परिसरात, दहिवडीच्या परिसरामध्ये किंवा आता मी उद्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये जाणार आहे, कराडच्या परिसरामध्ये मला जायचं आहे. मागाशी बाळासाहेबांनी सांगितलं तसं महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये आपल्या पक्षामध्ये लोक येत आहेत, चांगल्या विचाराचे लोक आपल्याला घ्यायचे आहेत, त्यांची समाजामध्ये प्रतिभा चांगली असली पाहिजे, त्यांच्याबद्दल लोकांचं एक आदराची भावना असली पाहिजे, त्यांच्याकडनं नेहमी सकारात्मक विचार झाला पाहिजे, बेरजेचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे, कधी काम करताना वजाबाकी ही मनामध्ये आणायची नाही. हे सगळे कामं करत असताना मित्रांनो आम्हाला लोकसभेला जबरदस्त फटका बसला. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की बाबा पराभवाने खचून न जाता आपण काय आपल्या महाराष्ट्राकरता करू शकतो आणि त्याच्यातनं काही योजना आम्ही आणल्या. त्याच्यातनं 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या मोटारची बिलं ही तुमची माफ केली की नाही. मागं तुम्हाला लाईट बिल भरावं लागायचं, माझा शेतकरी त्रासून गेला. मागं राज्यकर्त्यांनी काहींनी माफ केले, पण निवडणुका झाल्या आणि निवडून आल्यावर परत चालू केले. तसं आम्ही केलेलं नाही. आज पण 3, 5, 7.5ला तुम्हाला विजेचं बिल येत नाही. फार मोठा भार राज्य सरकारने जवळपास 20,000 कोटी रुपयाचा भार दरवर्षी मला राज्याच्या तिजोरीतनं महावितरणला पैसे द्यावे लागतात. इथं लाडक्या बहिणी बसल्या, त्याच्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्याकडं महिलांना समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इथं सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याचं काम जे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारामध्ये होतं ते आम्ही केलं. पण आता पुढच्या निवडणुका 29च्या खासदारकी आणि आमदारकी देखील वंथड महिला येणार आहेत. तिथंही त्यांना राखीव जागा ठेवलेल्या आहेत. आम्ही त्यांना लाडकी बहिणीची योजना आणली. आता वेगवेगळ्या त्याच्यातनं बारकावे पुढे येतात. मित्रांनो, कोणती योजना माझ्या बळीराजाच्या करता, माझ्या लाडक्या बहिणी करता, आमच्या गोरगरिबांच्या मुलामुलींच्या करता, गरीब घटका करता, आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, घरकुलाचा मोठा कार्यक्रम आपण आपल्या राज्यामध्ये आणलाय. 20 लाख घरं आणि आता त्याच्यातल्या अटी पण शिथिल केलेल्या आहेत. का तर जो बेघर आहे त्याला घर मिळालं पाहिजे. गायरान असेल तर तिथं आम्ही घरापुरती जागा देणार आहे. ह्या पद्धतीचा आमचा कार्यक्रम चाललेला आहे. पण आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय. त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नावं आली. मागं तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला. आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं, हे बरं नवं राव. आपण लाडक्या बहिणी करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय. आणि जर ॲक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल, मग गारगार वाटेल. असं नाही. जी योजना ज्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकाने घेतला पाहिजे. ह्याच्यात आम्ही जातपात बघितलेलं नाही. ज्याचा 2.5 लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत, माझ्या लाडक्या बहिणींनो जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षाला ह्या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते. किती? 45,000 कोटी. पण ह्या योजनेमुळं काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता. आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे
माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी ह्या पैशाचा विनियोग काही जण आता परवा रक्षाबंधन झालं, काहींनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यातनं राख्या बनवल्या आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या विकल्या. म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत. अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला जुन्या नव्यांचा त्या ठिकाणी भेदभाव न करता ह्या जिल्हा मगाशी मला वाटतं अनिलनं पण सांगितलं आणि मकरंदाबांनी पण सांगितलं, मला वाटतं बाळासाहेबांनी पण सांगितलं, हा जिल्हा हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर माझ्या पुणे जिल्ह्यानी जेवढं पाठबळ दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पाठबळ दोन्ही खासदार राष्ट्रवादीचे आणि बहुसंख्य आमदार राष्ट्रवादीचे निवडून देण्याचं काम ह्या माझ्या सातारा जिल्ह्याने केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीतच माझी तुम्हाला विनंती आहे की आता घाळ बसून चालणार नाही. मगाशी अनिल देसाईंनी बऱ्याच काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगितल्या, त्यामध्ये तुम्ही अजिबात खचू नका, नावमेद होऊ नका. सातारा जिल्ह्याचा जनाधार हा नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिलेला आहे. या जिल्ह्यांनी राष्ट्रवादीवर अतिशय अतोनात प्रेम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं साताऱ्याच्या मातीशी आपली एक आपुलकी आम्हाला सगळ्यांना आहे, जिव्हाळा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक डिसेंबरपर्यंत होण्याची दाट शक्यता आहे. मतदार याद्या आणि बाकीची सगळे प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गट रचना, गण रचना ही सगळी चाललेली आहे. आणि त्याच्यामुळं इथं अनेक वर्ष मागे सगळ्यांनी मिळून त्यावेळेसच्या वडीलधाऱ्यांनी लक्ष्मणराव तात्या असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा तिथं सदाशिवराव तात्या किंवा आमचे मदनराव अप्पा पिसाळ अनेकांची नावं घेता येतील, यांनी तो झेंडा फडकवला. आता हाच संकल्प आपल्याला करायचा आहे. आता आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस 99 साल होतं, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीला 25 वर्ष होऊन गेली. 25 वर्षानंतर नवीन पिढी पुढे येत असते. आपल्याला काही नवीन चेहरे पण आणायचेत उमेदवारीच्या रूपाने. काही अनुभवी पण माणसं पाहिजेत, काही अनुभवी स्त्रिया आम्हाला पाहिजेत, लाडक्या बहिणी पाहिजेत, काही नव्या दबाच्या पण पाहिजेत. अशा प्रकारे आपल्याला उमेदवारी द्यायची आहे आणि ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व शक्ती आपण ह्या लोकांच्या पाठीशी उभी करायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. हा पक्ष सामान्य जनतेच्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला बळ दिलं जाईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका तुम्ही मनामध्ये आणू नका. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षवाढीच्या करता प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्याशी जोडले पाहिजेत. व्यापारी असतील, छोटे व्यवसायधारक असतील, दिवसभर काम करून संध्याकाळी ज्याची चूल पेटती, तो माझा गरीब भगिनी असेल किंवा बंधू असेल, त्यालाही आपल्याशी जोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये सामील झालेले अनिल देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं आणि माझ्या कराडचे पण काही लोक आहेत, माझ्या त्या ठिकाणी खटावचे पण काही लोक आहेत, असे वेगवेगळ्या भागातले जे काही सहकारी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, माझे कोरेगावचे पण काही लोक आहेत, ते सगळे आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करत असताना मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम कष्टकरी, शेतकरी, महिला, वंचित, दुर्बल या घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहील, त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांच्या सोबत राहील याची ग्वाही मी या निमित्तानं देतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही एकटं, अनिल तुम्ही असाल किंवा बाकीचे सगळे काम करणारे माझ्या मान तालुक्यातले सहकारी असतील, त्यांनी एकटं वाटून देऊ नका. जिल्ह्यातल्या नेत्यांना पण सांगेल, नितीन तुझे दौरे चाललेत, मकरंदाबाद तुम्ही फिरताय, आपल्याला मलाही महाराष्ट्रात फिरावं लागतं,
मकरंदाबांवर बुलढाण्याची जबाबदारी टाकलेली आहे, कारण फक्त आपल्यापुरतं बघून चालणार नाही, इतरही भागाला तशाच पद्धतीनं आपल्याला जोडून घ्यावं लागेल आणि त्याच्यामुळं स्थानिकांची पण जबाबदारी मोठी आहे. आता काय आपलं काम झालं, आता निवांत झालो असं करून चालणार नाही. उलट सभासद नोंदणीचा कार्यक्रम अजूनही आपल्यापासून जरा दूर असणाऱ्यांना आपल्याबरोबर जोडण्याचा कार्यक्रम हा आपण घ्या. प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रात राज्यामध्ये आपण महायुती आणि NDA म्हणून काम करतो. मागही महाविकास आघाडीत काम करत असताना तुम्हाला आठवत असेल, आम्ही लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्या बाबतीमध्ये वेगळा विचार करायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये तिथल्या जिल्ह्याच्या सहकाऱ्यांच्यावर ती जबाबदारी त्या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर टाकायचो. तशाच पद्धतीनं आम्ही ह्यावेळेस देखील करू. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या विरोधक देण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात तथ्य नाही. मध्ये तर म्हणले मतांची चोरी झाली, कुठेही मतांची चोरी झाली नाही. ते नंतर सगळं अतिशय चुकीचं ठरलं. ते म्हणले ज्यांनी आम्हाला दिलं तो माणूस म्हणला मीच चुकीची माहिती दिली. अपयश आल्यानंतर आम्ही लोकसभेला अपयश पचवलं की नाही, आम्ही मान्य केलं ना पराभव. कारण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय, जी घटना कायदा दिलाय, तो सगळ्यांच्या करता एकच मत, आम्ही मान्य केलं. पण विधानसभेला आम्ही पुन्हा जोमाने गेलो, यश मिळवलं आणि आता मात्र विरोधक रडीचा डाव खेळत आहेत. हे असंच झालं, ते तसंच झालं. ज्या विषय तुमच्या माझ्या पोटा पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता अजिबात काही त्याच्या संबंधित नाहीये, अशा विषयामध्ये कारण नसताना हे लोक फेक नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची एक वैचारिक बैठक असणारा हा माझा जिल्हा, त्या जिल्ह्यांनी किंवा महाराष्ट्राने अजिबात अशा गोष्टीला थारा देऊ नये, अशा प्रकारचं आवाहन मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. आणि पुढं सातत्याने आम्ही लोक तुम्हाला साथ देत राहू. मी अनिलनं, मकरंदाबांनी आणि बाळासाहेबांनी जे जे विषय घेतले त्या विषयाच्या संदर्भात मी अर्थमंत्री या नात्याने बजेटमध्ये तरतूद करत असताना तुमच्या कुणावर अन्याय होणार नाही ही खबरदारी वाढप्या या नात्याने माझ्याकडनं घेतली जाईल, हा शब्द देखील मी माझ्या माणवासियांना देतो. आणि राहिलेल्या नजीकच्या काळामध्ये अजून आपल्या सातारा जिल्ह्याचं, आपल्या वेगवेगळ्या तालुक्याचं, आपल्या माणवासियांचं एक स्वप्न प्रत्यक्षात कृतीत आणण्याच्या करता आपण सगळे एकमेकाला साथ देऊ ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.